एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस म्हणजे त्यांनी नवी मुंबईतील शिवसैनिकांसाठी एक अनोखी पर्वणीच। आपल्या लाडक्या खासदाराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेविका सुवर्णा शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीत लालफीत कापून करण्यात आले। यावेळी गटनेते मनोज हळदणकर, शिवसेना नगरसेवक जगदीश गवते, नगरसेवक राम आशिष यादव, नगरसेविका चांदनी चौगुले, नगरसेविका गौरी अंगरे, नगरसेविका श्वेता काळे, माजी नगरसेवक बहादूर बिस्ट, माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्याचप्रमाणे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। यांच्या नगरसेवक कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। मी स्थानिक नागरिकांचं खास करून आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। या वॉर्डामध्ये चारीचे चारी नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। जगदीश गवते यांनी या विभागाच्या यापूर्वीचे नगरसेवक होते। या विभागामध्ये या सर्व मंडळींनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचा विजयजी चौगुले यांचं मार्गदर्शन त्यांना कायम त्यांच्या सोबत असतं आणि या वॉर्डामध्ये खूप चांगलं काम होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो। प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून या विभागामध्ये सामाजिक कार्य सुरू आहे आणि ते असंच पुढे राहील। नमस्कार प्रथम तुम्हाला सर्वांना आणि सगळ्यांनी माझ्यासाठी कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून मला सगळ्याचा धन्यवाद। आणि आमचं शाखा आता ही पहिलीच आहे, कारण विष्णुनगरमध्ये शिवसेनेची शाखा म्हणजे पहिलीच झालेली आहे आपली आणि सगळ्या जण वेळात वेळ काढून आले आणि आमची शाखामध्ये आता सगळ्या महिला जे महिलांसाठी खास कारण की महिलांसाठी आमचं आहे आणि बायका सगळ्या आपल्याला वेळात वेळ काढून येतून मला काय असेल ते बायका फ्रीली बोलतील, काय त्यांची समस्या असेल ते। त्यासाठी मी एक म्हणजे भेटलं नाही मला रोड साईडला म्हणून ह्या साईडला घेतलं म्हणून, पण तरी ठीक आहे म्हणलं। बायकांना सगळे खुश आहेत आणि सगळ्याला छान वाटलं। शुभेच्छा देते त्यांना, लाख लाख शुभेच्छा देते आणि त्या निमित्ताने माझ्या वॉर्डामध्ये खासदार आल्यामुळे मला खूप आनंद आहे, कारण असे माणसं आपल्याला पटकन भेटत नाहीत ती आणि त्या निमित्ताने मी कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या निमित्ताने त्याचा वाढदिवस झाल्यामुळे मला खूप अभिनंदन वाटतं त्यांचं आणि छान वाटतं।